सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मातंग समाजाला अवकड आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी 20 मेला आझाद मैदानावर मातंग समाज मोर्चा काढणार। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली, पाकिस्तानच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणाबाजी। येमेनच्या इराण समर्थित हुती बंडखोरांचा इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलला जाणारं विमान वळवण्यात आले। हल्ल्यात 6 जण जखमी असल्याची माहिती। सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी, राज्यातून आणि राज्याबाहेरून पर्यटक दाखल, तर राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची सर्वाधिक पसंती। पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणी आतापर्यंत 100हून अधिक जणांची चौकशी, दुकानदाराची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। नागपुरात जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह उभारणार वेव्स 2025 परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाचा अपघात, रामबनमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, अपघातात 3 जवानांचा मृत्यू। जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच, नदीचं पाणी आटल्यानं नदीतील माशांचा मृत्यू। जळगावच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी 3घांना अटक, 2,37,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।